श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 35. तेनालीराम आणि राजा कृष्णदेवरायांच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. एकदा तेनालीराम आणि कृष्णदेवराय असे फिरत कुठेतरी चालले होते, तर लांब त्यांना एक वायुमृग दिसला. वायुमृग म्हणजे असं एक हरण की जे माणसाच्या किंवा कोणाचा वारा जरी आला तरी ते पळून जातं, म्हणजे स्पष्ट दिसतच नाही आणि खूप फास्ट पळून जातं. ते बघणं खूप दुर्मिळ असं म्हणतात. मग तो कृष्णदेवराय म्हणाला, अरे कसलो भारी आहे ते, मला ते जरा जवळून बघायचं आहे. तेव्हा म्हटले ते अशक्य आहे, कारण ते कोणाच्या वाऱ्यालाच उभं राहत नाही, इतकं ते स्पीड असतं त्याला आणि ते घाबरट असतं. मग कृष्णदेवरायला सुचलं काहीतरी आपण तेनालीराम एवढं स्वतःचं कौतुक करतो, याला आपण ही परीक्षा द्यावी. म्हटलं काही कर, मला ते हरण जवळून बघायचं आहे. तेनालीराम म्हणलं ठीक आहे, तुमची इच्छा, मला काय मिळेल. त्याने सांगितलं तुला मी 100 सुवर्णमुद्रा देईन. काय बाय अट शर्त आहे तुमची? मला ते मृग माझ्या राजवाड्यात सभेत येऊन त्यांनी माझ्यासमोर उभं राहायला पाहिजे. तेनालीराम म्हणलं ठीक आहे. हे जवळजवळ अशक्य होतं, ते कोणाच्या वाऱ्यालाही न उभारणारा मृग आता अवघड होतं. तेनालीराम म्हणला माहिती आहे मी काय करायला पाहिजे. तेनालीरामने काय केलं, जिथं ते मृग जनरली येतं जंगलात, त्या ठिकाणी तिकडच्या काही गवताला त्यांनी मध लावलं. ते मृग काय करायला लागलं, हळूहळू त्याला कळायला लागलं की इकडं विशिष्ट गवत जे आहे त्याला मध लावलेलं असतं, ते जास्त गोड आहे. मग ते तेवढंच मध खायला रोज येऊ लागलं. एक 4-8 दिवस तिथे ते मधाला गवताला मध लावून ठेवलं. हळूहळू त्याला तिथे मध लावलेली पेंडी टाकू लागला. मग ते बरोबर हरण येऊन तेवढे पेंडीच खात होतं. मग तेनालीराम काय करायचा की हळूहळू ती पेंडी रोज 1-1 फूट राजवाड्याजवळ जवळ आणत 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 एक दिवस असा आला की त्या मध लावलेल्या पेंडीचा किंवा गवताची चव इतकी त्याला आवडली होती त्या मृगाला की त्याच्याशिवाय त्याला गत्यंतर पडेना, चैन पडेना. ते भर गावातून राजवाड्यापर्यंत आलं. त्या राजासमोर ते गवताची पेंडी खाऊ लागली. अर्थात लोक त्याला काही करू नये वगैरे सगळी सिटिंग त्या तेनालीरामने केली होती आणि त्याची ती भीती त्यांनी पळवली होती. या कथेचा तात्पर्य एवढाच की माणूस किंवा कुठलाही जीव स्वतःचा मूळ स्वभाव विसरायला तयार आहे आपल्या जिव्हा लावल्यासाठी. खाण्याचे इतके भयानक शौकीन मी बघितलेले आहेत. आमच्याकडे एक आचार्य सांगायचे, कौतुक कितीचं, जवळजवळ 2-2.5 इंचाच्या जिभेचं कौतुक आहे, बाकी आत काय जातं कोणालाच कळत नाही. त्या 2.5 इंचासाठी एवढी हाल अपेष्टा, म्हणजे कोल्हापुरातून पुण्याला जाऊन किंवा पुण्याची लोक कोल्हापूरला येऊन ते तांबडा पांढरा आणि काय हिरवा निळा खातात, इतकं त्या चवीसाठी ती लोक असलेली आहेत. वाईट काही नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यावर डिपेंडंट राहणं, भगवान म्हणतात की त्याचा अर्थ तुला ते तुझा वीक पॉईंट आहे, लोक तुला ते दे विल यूज यू फॉर दॅट. आमच्याकडे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, सम पीपल ईट टू लिव्ह अँड सम पीपल लिव्ह टू ईट. खाण्यावरती इतकं भयंकर प्रेम लोकांचं, भयंकर शब्द अगदी करेक्ट आहे, की त्यासाठी ते काहीही करतील. म्हणजे आत्ताच अलीकडे ती गटारी वगैरे झाली ना, 300 कोंबड्या आणि काय बकरी काय आणि काय काय, अरे अरे अरे. कारण खाणं, ह्या जिभेचे चोचले पुरवणं हे लोकांच्या डोक्यात इतकं फिक्स आहे की काहीही करतील खाण्यासाठी. कुठलंही एखादं चांगलं काम झालं, अगोदर पार्टी, अगोदर हे. एवढंच काय, उद्या उपवास आहे म्हटल्यानंतर आमच्याकडे फोन येतात, काय उद्या उपवास, खिचडी का काय. अरे उपवास म्हटल्यानंतर तू उद्या नामस्मरण झालं का देवपूजा काही नाही, उद्या खिचडी का वरीचा भात. सगळ्यात महत्त्वाचं, उद्या सण आहे, गौरी बसणार, उद्या गणपती येणार, तर काय अगोदर पहिली चिंता मोदकाची. इतक्या आपण त्या खाण्याच्या आसपास भरकट होत आहोत. आणि कृष्णानं हे तेव्हाच सुमारे 5,000 वर्षापूर्वी जाणलं. आणि भगवान अर्जुनाला पुढं सांगत आहेत की एक गोष्ट कर अर्जुना, तू तुझ्या जिभेवर कंट्रोल ठेव. त्याचा दोन्ही अर्थ होतात, एक बोलण्यावर कंट्रोल ठेव आणि दुसरं खाण्यावर. खाणं बेधुंद केल्यामुळे, अंधाधुंद केल्यामुळे त्याचे शरीरावर तर दुष्परिणाम होतातच, पण लोक याचा गैरफायदा सुद्धा घेतात. माझा एक अत्यंत जवळच्या मित्राला मटण देतो चल म्हणून घेऊन जाऊन त्याला बाहेर लुबाडण्याचे प्रकार मी अनुभवले आहे. नाही ना जायचं पण अनोळखी लोकांबरोबर,
पण ती चव त्या याच्यासाठी अनेक जणांचा अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. ते होऊ नये म्हणून योगी जो होणार आहे, ज्याला भगवत प्राप्ती करायची आहे, अर्थात भगवत प्राप्ती करायची म्हणजे काय कुठं पळत जाऊन एखादा मेडल किंवा अवॉर्ड घ्यायचा नाही आहे. भगवत प्राप्ती म्हणजे आपल्या स्वतःला आपण काय केलं पाहिजे, आपण फक्त स्वतःला फिट केलं पाहिजे. भगवंतानी हात धरून त्यानं वैकुंठात घेऊन जायचं असेल तर तुम्ही तेवढं फिट व्हायला पाहिजे. फिट म्हणजे शरीराने नाही, मानसिक सर्व प्रकार जो सुरू आहे तो मनाचा सुरू आहे. अगदी अंध अपंग पंगू माणूससुद्धा वैकुंठात जाऊ शकतो, त्याला शारीरिक बंधन कुठलंच नाही आहे. मग त्या योगी व्हायसाठी हा प्रयत्न आहे. हा आटापिटा भगवंताचा भक्त होऊन त्याचा लाडका होण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी भगवंतानी आतापर्यंत तू उत्तम काम कर म्हणून सांगितलं, मग ज्ञानमार्गाबद्दल सांगितलं, आणि आता सांगतायत इंद्रिय निग्रह, त्यातूनही महत्त्वाचा निग्रह म्हणजे जीव. या इंद्रिय निग्रहाबद्दल भगवान अर्जुनाला काय सांगतात बघा. अध्याय 6 श्लोक 16. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. हे अर्जुन, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत कमी खातो, जो अतिशय जास्त झोपतो किंवा पुरेसा झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. भगवंतानी या श्लोकात अतिरेक टाळला. म्हणजे खूप खा 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 करणाऱ्या माणसांनाही त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आणि काही माणसं उघोच उपास, माझे एक ओळखीची आत्या होती, त्या तरी महिन्यातून 13 उपवास करायचे. म्हटलं मग नवरा कमवतो ते मला देऊन टाक ना, कशाला तुला पैसे पाहिजेत, खायचं प्यायचं नाही तर कशाला पाहिजे. एवढे उपास करून ह्या नवरात्रात वगैरे लोक बघा 8-9 दिवस उपास करून मग दवाखान्यात एक 4-5 हजार खर्च केल्यावर त्यांची देवी प्रसन्न होते. नाही गरज त्याची. खाणं सोडणं हे नाही, खाणं सोडणं ह्याला लंघन म्हणतात. उपवास याचा अर्थ जेवण सोडणे नाही. किंबहुना मी पूर्ण जेवण करून सुद्धा उपवास करू शकतो, कारण उपवासाचा अर्थ काहीतरी वेगळं राहणं. उपवास, त्या दिवशी भगवत नाम किती झालं, त्या दिवशी भगवत प्रित्यर्थ कर्म किती झाली, त्या दिवशी भगवंताची आठवण किती वेळा आली, झालं उपवास. सर्व काही खाऊन उपवास होऊ शकतो. जेवण सोडणे याला लंघन म्हणतात संस्कृतमध्ये, उपवास नाही. हां, पूर्वजांनी काय केलं की जेवण करणं म्हणजे एक मोठा प्रकार आहे. सकाळी रांधणं, काढणं, दळणं, कुटणं, भाजणं, चिरणं, हे सगळा प्रकार जास्त वेळ जातो. त्यामध्ये नंतर ते खाल्ल्यावर ते मेद येते, सुस्ती येते. ते अवॉइड करण्यासाठी काहीतरी हलकं फुलकं खा. काय सहज उपलब्ध आहे, दूध आहे, फळ आहे, असं एखादं हलकं फुलकं खा आणि बाकी सर्व वेळ भगवत नामात घालव, हा तात्पर्य. पण हे तात्पर्य राहिलं बाजूला आणि उपवास म्हणजे दुप्पट खाशी असा प्रकार झाला. म्हणून भगवान म्हणतात जास्त उपवास करणं हे सुद्धा मला चालणार नाही, कारण शरीर कृश होणार, चित्त सगळं पोटात डरामडुरूम चाललंय तिथं विचार, आणि हा उपवास करत बसलाय, नको. कमी खाणारा सुद्धा प्रॉब्लेम, जास्त खाणारा सुद्धा प्रॉब्लेम. कमी झोपणारा प्रॉब्लेम, कमी झोपणारा कीर्तनाला बसेल तर डोळे असं नागोबासारखे डोळ्याला लागेल तो. म्हणून कमी झोपणारा सुद्धा नको आणि जास्त झोपणारा तरी नको. म्हणजे भगवान सांगतात सर्व काही लिमिटमध्ये करा. किंबहुना याच ग्रंथामध्ये तत्त्वज्ञानाबरोबर राहणं कसं, खाणं किती, ते सुद्धा सांगणं बहुतेक श्रीमद भगवद्गीतेतच सांगितलं. म्हणजे एकूणच काय, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. पुढं भगवान म्हणतात युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. किती लिबरल आहे आमचा कृष्ण, किती व्यावहारिक आहे, किती विचारी आहे कृष्ण, ह्या श्लोकावरून तुम्हाला समजेल. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार आणि कर्मणूक त्याबरोबरच कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तोच योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखाचे निदान करू शकतो. काही सोडायला सांगितलं नाही बघा कृष्णाने, किती तो ग्रेट असेल. तो म्हणतो उत्तम आहार कर, व्यवस्थित निद्रा घे, विहार फिरणे, 4 लोकात वावरणे, बोलणे, चालणे, व्यावहारिक राहणे, एन्जॉय करणे, याबरोबरच पुढे तो करमणूक, युक्त चेष्टस्य शब्द आहे, करमणूक करणे. भगवान म्हणतात की तू करमणूक कर, तू व्यवहारात संसारात आलायस, तुला थोडं एन्जॉयमेंट पाहिजे, थोडंसं व्हॉट्सअप, थोडंसं TV, थोडंसं फेसबुक, ओके. पण ते युक्त शब्द काय आहे, युक्त, जेवढं आवश्यक आहे, जेव्हा आवश्यक आहे तेवढंच करणं, त्याला युक्त म्हणतात.
उत्तम विहार, उत्तम करमणूक आणि या सगळं करत असताना आपल्याला लागणारं व्यावहारिक कर्म, नैमित्तिक कर्म, म्हणजे जे आम्ही रोज केलं पाहिजे अशी कर्म जो करेक्ट करतो. अगदी व्यवस्थित उठतो, वेळेत व्यायाम करतो, वेळेत खातो, वेळेत मस्ती करतो, वेळेत दंगा करतो, वेळेत छान आपल्या बायकाबरोबर वेळ घालवतो, त्याचबरोबर आपली कर्म करतो. आणि हे सगळं करत असताना आपलं मन, इंद्रिय आणि सर्व शक्ती भगवंताशी एकरूप करून ठेवतो. तोच योगी व्हायला योग्य आहे. बऱ्याचदा सर्व तपस्या करून कुठेतरी स्वर्गात आपण असू आणि वर स्वर्गात भगवान म्हणाले, काय पाहिजे रे, लई दिवस झाले हो, पाणीपुरी खाल्ली नाही, तेवढी खायची इच्छा आहे. अरे, तुला पाणीपुरीच खायची होती तर मग एवढं तपस्या करून वरती का आलास? बरोबर ना. अपेक्षा वाटली, जाऊन पाणीपुरी खाल्लं, संपला. नाहीतर त्या मरता मरता लोक बघावं, हे करायचं राहून गेलं, मग ते करायचं राहून गेलं म्हणत ते अनुभवण्यासाठी परत 84 लाखाचे फेरे, परत जन्म, परत सर्व त्याच्याला सांगितलं. मला एक खूप छान जोक आठवता. 10वीमध्ये 2 मुलं नापास होतात आणि खूप वैतागतात. घरी गेलं तर बडवतील. 10वीचा दोघे नापास झालोय. तर एक मुलगा म्हणाला, चला आपण आत्महत्या करू. दुसरा म्हणाला, हो वेडा आहेस का काय, म्हणजे पुढच्या जन्मी परत पहिलीपासून अभ्यास कोण करेल, ग बस. किती छान ना, किती सुंदर मेसेज त्यांनी मला दिला याच्यामध्ये. परत पहिलीपासून कोण अभ्यास करेल? आता 9वीपर्यंत कसं कसं पास झालं ना, 10वी आणि परत कुठेतरी काहीतरी करून अभ्यास करूया, पास होऊया. असंच आहे, सर्व काही या जन्मात एन्जॉय करा आणि परत त्या एन्जॉयमेंटमध्ये अडकण्याचा नाही हा विचार करा. म्हणून युक्त आहार विहार असते. तुम्हाला योग्य जेवण, योग्य राहणं, बिंदास करा. यदा विनीतं चित्त महात्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते. तदा योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यप्रमाणेपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. आपल्याला काय व्हायचं आहे? योगी व्हायचं आहे. योगी म्हणजे काय? ज्यांनी योग साधला आहे. योग म्हणजे काय? मिळवण्याचा प्रयत्न. मिळवण्याचा प्रयत्न ज्यांनी साधलाय तो योगी. एकदा योगी झाला म्हणजे एंट्रन्स एक्झाम क्लिअर झाली की मग भगवान तुम्हाला सहज निवडतील. हा सबाय अभ्यंतर शुची आहे, आतमधून बाहेरून शुद्ध आहे, हा माझ्या लोकात येण्यास योग्य आहे, हे तो ठरवेल. झालं, आपण डायरेक्ट वैकुंठात. काहीही सोडायचं नाही, काहीही वेगळं जगावेगळं काही करायचं नाही, आहे तेच करायचं. ते करत असताना सर्व काही भगवत समर्पण करून भगवंताची सदैव स्मरण करायचं, बास. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. अति पूजा करणं वाईट आणि अजिबात पूजा न करणं वाईट. अति खाणं, झोपणं, टी व्ही बघणं वाईट, अगदीच कमी करणं वाईट. सगळं अति तुम्ही कमी केलात तर तुम्ही योगी होण्यास योग्य आहात, असं भगवान सांगतात. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मना. सर्व लक्षणं भगवंतांनी योगी होण्याची सांगितलेली आहेत. योगी कोणाला म्हणावं, तो कसा असतो? हे सर्व जर करता त्याने इंद्रिय निग्रह केला, जिव्हेचे चोचले पूर्ण थांबवलं, मनाचं तिकडं हुंडगणं बागडणं थांबवलं, कंट्रोल केलं. थांबवलं नाही म्हणजे खायचंच नाही असं नाही, कंट्रोल केलं. ज्यावेळेला मिळतं तेव्हा खाल्लं, नाही मिळतं तेव्हा सोडून दिलं, त्याच्यावरती विचार न करणं. अशा ज्याला कंट्रोल्ड माणूस राहायला लागतो त्यावेळेला तो योगी होतो. त्या योगीचं लक्षण कसं आहे? यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. ज्याप्रमाणे वारा संचलित होत नसताना त्या ठिकाणी दिवा जसा संथपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. योगामध्ये हा एक योग आहे, शांत तेवत राहणाऱ्या ज्योतीकडे बघत राहावं. आपल्या मनामधली ऊर्जा त्या ज्योतीप्रमाणेच आहे असा विचार करून त्या ज्योतीकडे टक लावून बघणं. कधी वेळ असेल, इच्छा असेल तर नक्कीच आपल्या घरासमोर तेवत असणाऱ्या नंदादीपाकडे 5 मिनिट आहे, खरोखरची 5 मिनिटे बरं का, बघा. तुम्हाला फिलिंग येईल किती शांत माझ्यामधला आत्मा तेवत आहे. काही हलत नाही, काही त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स नाहीत,
त्यामध्ये ते कंपनं नाहीत, ते हलणं डुलणं, थरथरणं, कापणं असं काहीच नाही. शांत, जणू की मृतवत असं माझं मन आहे मुळात. आपण त्या मनावरती, मनरूपी समुद्रावरती भरपूर लाटा तयार केल्यात, सुखाच्या दुःखाच्या, अनेक इमोशन्सच्या. त्याच्यावरती कंट्रोल व्हायला पाहिजे. आणि योगी माणूस त्याच्यावरती कंट्रोल नसतो. तो अति भावुक होणार नाही, अति निष्ठुर होणार नाही. किती सुंदर. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्या दुःखसंयोग वियोगम योगसंज्ञितम. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होतो, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. सर्व इंद्रियांना कंट्रोल केलं आणि आपण आपल्यामध्येच रममाण झालो, त्यालाच समाधी म्हणतात. आम्ही डोळे मिटून देवाचं ध्यान करून जप करायला बसलो, हळूच मागे दुसरी शिट्टी झाली बघ दोन, ही आमची समाधी. त्यामुळे आयुष्यभर कधी आम्हाला विठ्ठल भेटणार नाही. आम्ही इतकं आपल्यामध्येच रममाण व्हायला पाहिजे की बाहेर काय चाललंय कळू नये. मला एक गोष्ट आठवते, तुम्हाला माहिती असेल, हजरत निजामुद्दीन स्टेशन दिल्लीमध्ये आहे. ते ज्या हजरत निजामुद्दीनच्या नावाने ते स्टेशन आहे, त्यांच्या पायाला एक बाण लागला होता. आणि तो बाण त्याने इतका दुखत होता. वैद्य आले आणि त्यांनी सांगितलं की तो बाण काढला नाही तर त्यांना पाय कापावा लागेल इतकं ते. आणि त्या काळी एवढं काही ऑपरेशन वगैरे नव्हतं. तर त्याचं ते पस वगैरे झालं होतं त्या पायाला. तर ते बाणाला हात लावू देत नव्हते, पाय सुजला होता पूर्ण त्यांचा. आणि वैद्य म्हणतात ते काढायला पाहिजे, आणि हे तर हात लावू देऊ ना, मोठमोठ्याने ओरडत किंचाळत होते. त्यांचे शिष्य म्हणाले, एक 10 मिनटं थांबा, आता अजान झालं की ते नमाजला बसतील, मग तुम्ही आरामात काढू शकाल. हो, आरामात काढणं शक्यच नाही, भूल बिल तर देऊ शकत नाही आपण त्यांना, पण ते दुखेल खूप. तुम्ही बघा, अजान झाली, 5 मिनटं त्या हजरत निजामुद्दीन ला इलाहा इल्लल्लाह म्हणून आत उतरले ध्यानात, की त्या वैद्याने बाणाला हात लावल्या त्याला कळलं नाही, बाण काढलेलं कळलं नाही, आतमध्ये जखम त्यांनी स्वच्छ केली त्यांना कळली नाही, म्हणून ते हजरत झाले. भगवंतामध्ये एक होण्याची जी ताकद आहे त्याला हजरत म्हणतात. हजरत झाले, तेवढं ध्यान व्हायला पाहिजे. आणि भगवान म्हणतात असा ध्यान, त्याला आम्ही समाधी म्हणतो. या समाधी अवस्थेचं लक्षण आहे की त्यामध्ये यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. आपण आतमध्ये एक दिव्य ज्योती आहोत ह्याची जाणीव झाली आणि त्या ज्योतीला अनुभवण्यात ते इतकं मजेदार आहे, इतकं इंटरेस्टिंग आहे, इतकं ते इन्वॉल्ड होतं की शेजारी वरून हत्ती जरी गेला तरी माणसांना समजून येत नाही. असे कित्येक योगीजनांच्या कथा तुम्ही त्यांच्या चरित्रामध्ये ऐकले असेल की त्यांना कळत सुद्धा नाही काय चाललंय, इतकं ते आतमध्ये लीन होऊन जातात, आतमध्ये समाधी अवस्थेत जातात, त्यांना साक्षात्पता येत नाही. आणि ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह नसेल, कान ऐकतायत, डोळे बघतायत, डोकं विचार करतायत, मन इकडून तिकडे उड्याच मारतायत, तर समाधी लागणं अशक्य. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियाद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही, आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असं काही असेल, याच्यापेक्षा मोठं सुख कमवायचं आहे असं त्याला वाटत नाही, किंवा असं सुख त्याच्यासाठी राहत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटामध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. वरची मुक्ती माहीत नाही आम्हाला, पण एकदा काही तुम्ही ह्या संसाराशी डिस्कनेक्ट होऊ लागलात की हीच मुक्ती ना. आणि काय पाहिजे? मुक्ती म्हणजे सुटणे. सुटता आलं, संपला, झालं. हे आपल्याकडूनच आपणच करायचं असतं. आपल्याला काय, लोक मुक्ती म्हणजे तुझा आत्मा ओढून वर नेतील तेव्हा तुला दुःख होणारच आहे ना, माझी बायको, माझं घर, माझं हे, माझं ते. आणि जर ते दुःख होणार नसेल तर आत्तासुद्धा बायको, घर, दार आहेत,
डिटॅच्ड आहेस, तुला त्याचं दुःख होणारच नाही. आलं तरी ठीक, नाही आलं तरी ठीक. योगी जनाचं इतकं सुंदर निरूपण ऋषी भगवान सांगतायत कृष्णाला. पुन्हा काय सांगतायत ते पुन्हा बघू. तोपर्यंत बालकृष्ण भगवान की जय.